कथा छान झाल्या ना? थोडा कंटाळा आलाय का? नाही आला? चेहऱ्यावर तर वाटत नाहीये. खरं खरं सांगायचं बरं का? आलाय? हीच खरी पोरं होय की नाही? बर, मी एक गाणं सांगणार आहे, फक्त तुम्ही काय म्हणायचं? ओ हो. काय म्हणणार? मोठ्या आवाजात बर का? बघा. ताराबाई, 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 ताराबाई. हसते कशी? हसते कशी? ताराबाई, ताराबाई. रडते कशी? रडते कशी? ताराबाई. चालते कशी? चालते कशी? ताराबाई, ताराबाई. खाते कशी? खाते कशी? ताराबाई, ताराबाई. टीव्ही कशी बघते? टीव्ही कशी बघते? ताराबाई, ताराबाई. मोबाईल कशी बघते? मोबाईल कशी बघते? ताराबाई, ताराबाई. ताराबाईच्या, ताराबाईच्या घरामध्ये, घराच्या, घराच्या कोपऱ्यामध्ये, कोपऱ्यामध्ये काठीबाई, काठीबाई. काठीवरती, काठीवरती लोटकेबाई, लोटकेबाई. लोटक्यामध्ये, लोटक्यामध्ये डब्बीबाई, डब्बीबाई. डब्यामध्ये, डब्यामध्ये, डब्यामध्ये पेडाबाई, पेडाबाई. तुम्ही सारे, तुम्ही सारे, तुम्ही सारे वेडेबाई. मजा आली? बघा, मी भिकारी सरांच्याकडनं थोडाच वेळ मागून घेतला होता. कथा सांगणार होती वेगळी, पण आता एक छोटीशी कथा सांगते तुम्हाला, आवडून जाईल. आपल्याकडे काय आहे, महाराष्ट्रामध्ये संत परंपरा मोठी आहे. आहे काय? चिल्यांनो, पिल्यांनो, पाखरांनो, कंटाळा आलाय, सगळं माहित आहे, ऊन भरपूर लागते. माझ्या हातात असतं तर उन्हाला धरून बड बड बनवलं असतं मी, पण करू शकत नाही ना. हा, बघा, महाराष्ट्रामध्ये संत परंपरा मोठी आहे आणि त्या मोठ्या परंपरेमधल्या एक संत जनाबाई. संतांचं नाव काय? काय नाव संतांचं? जनाबाई. नामदेवांच्या घरात काय होत्या? दासी होत्या. खाताना, पिताना, काम करताना त्यांच्या मुखात एकच नाव, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल. बघा, संत जनाबाईंच्या घरात, नामदेवांच्या मुखात बघेल तेव्हा काय असायचं नाव? विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. आणि हे नामभक्ती, ही महिमा अगदी उत्तरेत कुणापर्यंत पोहोचली? संत कबीरांच्यापर्यंत पोहोचली. कुणापर्यंत पोहोचली? कबीरांच्यापर्यंत पोहोचले. आणि कबीर लाखो मैलांचा तो प्रवास करून, हजारो मैलांचा प्रवास करून ते काय केले? पंढरपुरात दाखल झाले. आणि ते शोधत राहिले संत नामाशेठ यांचं घर कुठे म्हणले. झालं, जो तो घर दाखवायला मागं पुढं करू लागला. शेवटी एक दिवसा त्यांचं संत नामदेवांचं काय झालं? घर त्यांना सापडलं. घर सापडल्यानंतर पहिल्यांदा गेले संत नामदेवांनी, त्यांचं आदरातिथ्य केलं, नमस्कार केला आणि त्यांना विचारलं की आपण कोण? तर ते म्हणले, मी संत कबीर. मी काय केले? कबीर. मग तो दोघांना इतका आनंद झाला की संत नामदेव भेटले, संत कबीर एकमेकांना भेटले. पण तरी सुद्धा त्या कबीरांची काय होती? नजर चलबिचल होती. नजर काय होती? चलबिचल होती. आणि ते कुणाला शोधत होते सांगा बरं? संत जनीला शोधत होते. कुणाला शोधत होते? संत जनीला. पण संत जनी घरात नव्हतीच. संत जनी घरात नव्हतीच. संत जनी आपली काय केली होती? शेणी बनवायला काय केली होती? नदी काठाला गेली होती. तुमच्या आया जातात की नाही शेणी करायला? जातात की नाही? शेणी लावत नाही? लावतात ना. आमच्या ती लावतात बरं का. तर ती संत जनी काय केली? शेणी लावायला गेली होती. झालं, संत कबीर म्हणले, मला इतका वेळ नाही म्हणले,
मला संत जनीला कधी एकदा बघेन असं झालंय आणि मी संत जनीकडे असंच धावत जातो. अण्वानी ते काय करे, पायात चप्पल घातली नाही, काही घातली नाही, तसेच ते काय केले, धावत काय केले, नदी काठाला सुटले. तिथं बघितलं अशी टळटळती रणरणती दुपार होती. त्या दुपारमध्ये काय होत होतं, कुणीही त्या नदी काठावरती नव्हतं आणि एका कोपऱ्याला मात्र दोन बायकांची काय होती, भांडणं सुरू होती. काय सुरू होती, भांडणं होती. अगं ए सटवे, त्या शेणी माझ्या, अगं तुला काय सांगतोय, अगं त्या माझ्या लावलेत, तुला ओळखत नाही काय, उठसूट माझ्या शेणी घेतेस ते. हा अगं आत्ता आली, अगं काल केवढ्याच्या काय मी शेण्या लावून गेले आणि आज सगळ्या माझ्या घेतलीस. असो करत 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 त्यांनी कमरेला जो पदर खोचला होता, खोचून एकमेकांच्या झिंजा पकडल्या होत्या आणि दोघींचं आपलं हमरातुमरी सुरू होतं. ह्या शेणी माझ्या, ह्या शेणी तुझे, ह्या शेणी माझ्या, ह्या शेणी तुझ्या. असं करता करता एका बाईचा ढीक असा उंच होता आणि एका बाईचा ढीक कसा होता, एवढा छोटा होता. झालं आणि ह्या भांडणांच्या दोघींच्या मध्ये कोण जाऊन पडले, बिचारे संत कबीर जाऊन फसले. कोण फसले, संत कबीर फसले. अहो जरा थोडं ऐकता का माझं, ए मदत काय आलं बाबा तुझं, आमचं मिटणं झालंय, तुझं काय मदत मध्ये आलं. अहो मी तुम्हाला काहीतरी विचारतोय, जरा लक्ष द्याल का, तिथं कोणीच दिसत नाही म्हणून तुमच्या दोघींच्या मध्ये मी बोलतोय. काय पाहिजे सांग लवकर, आमचं इथं मिटण झालंय, एवढं ऊन लागले, नकोसं झालंय, सांग लवकर बाबा काय पाहिजे बापडे तुला. तर मला सांगा इथं संत जनाबाई कुठे आहेत, कोण संत जनी, कुठली जनी आणि कुठली फणी, ही काही दिसते ही बाई, ही संत जनी म्हण, बघा तेव्हा भांडत असत्या अवकसा कुठली. झालं असं म्हणल्यानंतर पुन्हा दोघींची भांडणं सुरू झाली. पुन्हा दोघींनी एकमेकांच्या झिंजा पकडल्या आणि दोघींची ह्या शेणी माझ्या, ह्या शेणी तुझ्या, ह्या शेणी माझ्या, ह्या शेणी तुझ्या, सगळं सुरू झालं. आता म्हणले संत कबीर, काय रे देवा करू म्हणले, विठ्ठला कुठल्या मला पेचत पाठवलंस, हा काय करू, आता काय करू, मी कुणाला विचारू, जणी कुठली आणि ही जणी. संत म्हणजे किती स्वज्वळ, किती निरागस, किती छान मृदू बोलणं, किती तोंडात अभंग पाहिजे, काय पाहिजे, आणि ह्या बाईच्या तोंडात शिव्या आणि ही भांडते लोकांशी. अरे रे 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 विठ्ठला काय बघतं हे, असं झालं. तोपर्यंत त्यांनी हळूवार काढता पाय घेऊन त्या कोपऱ्याला थांबले. तोपर्यंत एका बाईने म्हटली, ए बाबा असाच बसणार आहेस बघत का हे सगळं मिटवणार आहेस. म्हणजे अरे मी कसं काय मिटवणार, अरे शेणी ओळखून सांग की कोणाचे त्या, दोघींचं वेगवेगळं ढीक कर आणि मिटव की, त्यात एवढं संत जनी 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 तर इथपर्यंत आलायस तर मिटव की, आणि जनीशी काय बोलायचं ते बोलून घे की पटकन. झालं. संत कबीरांना प्रश्न पडला की त्यांनी शेणी कशा ओळखू. त्यांनी एक एक शेणी घेतली, ही बघितली ही पण तशीच आहे, ती बघितली ती पण तशीच आहे, दोन्ही पण शेणी सगळा ढीक त्यांनी उसकटला. पण सगळ्या शेणी काय होत्या, सारख्याच होत्या. शेणी कशा होत्या, सारख्याच होत्या. आता बरं काय करायचं, जणी आपली कमरेवरती हात ठेवून सगळं बघत होती, झोकात बघत होती जणी. म्हणली महाराज नाही ओळखल्या, नाही ग जणी ओळखल्या, एक काम करा म्हणले, आता घ्या शेणी लावा कानाला आणि ऐका म्हणली. त्यातनं आवाज आला, विठ्ठल विठ्ठल ती शेण माझी, आणि ज्यातनं आवाज येणार नाही ती शेणी ह्या बाईची. झालं. हे काय म्हणले नवीनच, म्हणून त्यांनी शेणी घेतली, कानाला लावली आणि अहो आश्चर्य, काय आवाज आला, काय आवाज आला, काय आवाज आला, काय आवाज आला, काय आवाज आला. आणि प्रत्येक शेणीच्या त्या ढिगातनं जी काढेल ती शेणी काय करायची, जनीच्या शेणीचा आवाज काय यायचा, विठ्ठल 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 विठ्ठल. असा करत 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 जनीचा ढीग एवढा झाला आणि त्या बाकीच्या बाईचा जे होत्या बुट्टीवर एवढंच तिच्या शेणी झाल्या. आणि मग संत कबीरांच्या डोळ्यातनं अश्रू वाहू लागले आणि त्यांनी काय केलं, तिच्या पायावरती लोटांगण घातलं आणि म्हणलं, धन्य तुझी भक्ती, धन्य तुझा आलोक महिमा तुझ्या पंढरीचा, धन्य तुझा विठ्ठल, धन्य तुझी रुक्मिणी, धन्य तुझी भक्ती. खरोखर मला वाटलं फक्त अभंग, कडवी, कीर्तन असं काही सांगितलं
तरच ही भक्ती होते असं नाही. प्रत्येक कामात सुद्धा तुझ्या काय आहे ती भक्ती ओसंडून वाहते. आणि असा जर भक्त विठ्ठलाचा असेल तर हा महाराष्ट्र धर्म जितका वाढवावा तितका काय आहे मोठाच आहे.